हॅलो फ्रेंड्स, ईशा आणि क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची ईशाची जर्नी होती वे टू दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. आज वातावरण पण खूप अनुकूल होतं, सो वन डे ट्रिपचा प्लॅन हा झालाच पाहिजे म्हणून आम्ही चाललो होतो ज्योतिबाच्या दर्शनाला. ज्योतिबाची यात्रा झाली की तिथे भंडारा, प्रत्येक देवाची यात्रा झाली की भंडारा असतोच. आय कांट डोंट मिस दिस मील. सो मी देवाला जाण्यासाठी साडी वेअर केली होती, सो जास्त काही फोटोज घेतले नाहीत. जाताना सेवागिरी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आमची पुढे जर्नी स्टार्ट झाली, ती दख्खनचा राजा केदारनाथकडे. जाता जाता खूप भूक लागली होती, सो आम्ही तिथूनच वडापाव घेतला आणि वडापाव घेतल्यानंतर एक फोटो तर त्याच्यासोबत बनतोच. मस्त असा वडापाव बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर पटकन नुसतं बघूनच पोट भरा. आमचा वडापाव खाता खाता आमची भेट झाली ती म्हणजे रेल्वेशी. वडापाव बघतानाच पॅन्ट्रीची आठवण झाली होती, कारण रेल्वेमध्ये जसं मील गाडीतच बसून खाल्लं जातं तसाच आम्ही वडापावसुद्धा गाडीतच बसून खाल्ला होता. तिथून पुढे आम्ही पोहोचलो ज्योतिबाच्या पायथ्याशी, ज्योतिबा डोंगरावर. गाडी खूप लांब पार्क केली होती, खूप सारी गर्दी होती, सो आम्ही चालतच पुढे आलो. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन आणि त्यांना मानाचा मुजरा करून आम्ही गेलो मंदिराच्या आतमध्ये. मंदिरामध्ये खूप सारी गर्दी होती, पण भाविकांचं सहर्ष स्वागत हे बनतंच. गुलाबी छबिन्यामध्ये पावलं टाकत मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आणि पहिलं दर्शन घेतलं ते म्हणजे शिखराचं. आता दख्खनचा राजा म्हटलं की त्याची प्रजाही असणारच. खूप सारी गर्दी. ह्या गर्दीतून आता कधी दर्शन होणार, पण दख्खनच्या राजाला काळजी, तो आपल्या भक्तांचा कैवारी. त्याचं खूप छान असं आमचं दर्शन झालं आणि त्यानंतर दर्शनानंतर प्रसाद हा बनतोच. इवन आम्ही गेलोच होतो देवाच्या भंडाऱ्यासाठी. भंडारा खाणं म्हणजे एक रिच्युअलच बरं का. खूप मोठ्या प्रमाणात इथं जेवण बनलं होतं आणि जेवणाच्या म्हणजेच भंडाराच्या बेतमध्ये होती खीर आणि मसाले भात. त्या जेवणाची चवच खूप वेगळी होती. त्यानंतर भंडारा खाऊन झाल्यानंतर आम्ही परत दर्शन घेतलं, ते म्हणजे उत्सव मूर्तीचं. आणि परत देवाच्या दारात फोटो हे बनतातच हो, त्याशिवाय काय मजा नाही. फोटो काढला आणि देवाला प्रदक्षिणा घातली. जाता जाता पण त्या गर्दीचं शूट हे घेऊच वाटलं, कारण की भयंकर गर्दी होती. तुम्ही जर 1 तासाच्या दर्शनासाठी जात असता तर तिथं 5 तास कसे मोडणार हे तुम्हालासुद्धा कळणार नाही. सगळीकडं गुलाबी गुलाबी छबिना आणि त्या गुलाबी छबिन्यातली पावलं आणि तो प्रसन्न माहोल एक नंबर. किती पण गर्दी असली तरी खूप सुंदर असं तिथं छान वाटतं. परतीच्या प्रवासात कराड लागतं. आता जेवायचं घरी जाऊन बनवण्यापेक्षा आम्ही आस्वाद घेतला, तो म्हणजे शिवराज ढाबा कराडचा. अस्सल मराठमोळी मसुराची चव खूप सुंदर. तुम्ही गेलात तर शिवराज ढाब्यावर जेवायला नक्की ट्राय करा. बाय बाय.